निकर साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे। आतुरतेने ज्यांची 2 तासापासून वाट पाहत अशा मान्यवरांचे आपण स्वागत करूया। वेलकम, स्वागत, आभार भैया आणि भाऊ यांचं या ठिकाणी स्वागत आहे। सर्व मान्यवरांनी आपल्या स्थानावर विराजमान मतदारसंघाला आणि या राज्याला एक नेत्रदीपक यश सन्मान मार्ग तुम्ही दाखवलात, धन्यवाद। या ठिकाणी भाऊंचं सन्मान स्वागत होत आहे। पाहुणे आलेत ना, आपला आवाज दिसला पाहिजे का नाही? भारत माता की, भारत माता की म्हटल्याच्या नंतर आपसुक हात वर नाही गेले मग तो भारतीय कसला? बरोबर आहे का नाही? चला जोरदार घोषणा, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। भाऊ कदम साहेब 3 कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आलेत। 3-3:30 वाजता इथे येणार होते, परंतु आता तुम्ही जे घोषणा देऊन त्यांचं स्वागत केल्याच्या नंतर पहा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं का नाही? राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, या महाराष्ट्राच्या संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये लोणीचं नाव राज्यभर, ग्रामपंचायतचा सरपंच, ग्रामपंचायत सरपंच संघटनेचा अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते, 2 वेळा आमदारकी लढले पण पराभूत झाले। 99ला पहिल्यांदा ज्यांनी विधानसभेमध्ये पाऊल ठेवलं, 2004 मध्ये जिंकले, 2014 मध्ये जिंकले आणि महाराष्ट्राचे मंत्री झाले। नंतर 19ला आमदार म्हणून निवडून आले आणि आता 24ला देखील जे आपले विद्यमान आमदार आहेत, ज्यांनी की या लोणीची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केला, असे आपले सर्वांचे लाडके भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत। हे आपल्या गावचं वैभव आहे, या मतदारसंघाचं वैभव आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर लोणीकर नाव सांगितल्याच्या नंतर आपसुक एक वेगळी ओळख त्या ठिकाणी आपल्या गावाची भाऊंनी निर्माण केली। आणि दुसरे जे भाऊ आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत ते भाऊ कदम साहेब, ज्यांनी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये स्वर्गीय लक्ष्मीकांतजी बेर्डेंच्या नंतर खरोखर ग्रामीण जनतेशी ज्यांची नाळ आहे असे भाऊजी कदम आज आपल्यामध्ये आलेत, त्यांचं देखील जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे। सर्व सन्माननीय व्यासपीठाची क्षमा मागतो, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांनी विशेष असे प्रयत्न या पंचायत राज अभियानामध्ये केले असे लोणीचे सरपंच आणि त्यांच्या सर्व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व युवा बांधवांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपण। कारण की एखाद्या गावाला समृद्ध करत असताना ही गोष्ट सोपी नाहीये। मला आठवतं, मी पंचायत समितीचा सभापती झाल्यानंतर पहिल्यांदा या गावामध्ये जावा आपण अभियान राबवायचं ठरवलं, तर ठरलं असं होतं की हलकी वजन तिथं काम करायचं आणि जिथं हलकी वजन तिथं सगळ्या जणांनी एकत्रित व्हायचं आणि तिथं स्वच्छता अभियान सुरू करायचं। मी पंचायत समितीला सभापती झालतो, नवीन रक्त होतं। मला आजही आठवतं की मधुभाऊ कानड्याच्या तिथं आम्ही हलकी वाजवायला सुरुवात केली। हलकी 10 मिनिटं झाली, मला वाटलं येतील, 15 मिनिटं झाले, मला वाटलं जमा होतील सगळेजण करू स्वच्छता अभियान। 20 मिनिटं झालं, अर्धा घंटा हलकीवाला मी अंकुश आपण 4-5 जण तिथं होतो। अशा परिस्थितीतून आज जे गाव आपल्या चारी बाजूनी चिल्लरी होत्या, आपल्या गावातून जर कोणी पाहुणा जायचं म्हटलं तर नाक आणि डोळे त्याला बंद करून जावं लागायचे, अशी या गावाची अवस्था असताना आज भाऊंच्या माध्यमातून मी गजूचं आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायला लावेल की खरोखर चांगलं गाव निर्माण त्यांनी त्या ठिकाणी केलंय। बारीक बारीक गोष्टी मी त्यावर बोलणार नाही, आदरणीय भाऊ कदमजी आणि भाऊ सविस्तर मार्गदर्शन करतीलच, परंतु या गावाने जो आदर्श या तालुक्यासमोर ठेवला, या ठिकाणी आलेल्या सरपंच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की भाऊंच्या माध्यमातून एक सक्षम नेतृत्व आपल्या या विधानसभेला लाभलेलं आहे। आपलेही गाव लोणीप्रमाणेच आदर्श झालं पाहिजे, अशा पद्धतीने लागणारा भरीव निधी माझ्या आणि भाऊंच्या माध्यमातून तुमच्या गावांना देखील देण्याचा संकल्प या निमित्ताने बोलून दाखवतो। ज्या गावकऱ्यांनी ही सर्व गावाची चांगली निर्मिती करताना आपण सर्वांनी जी साथ दिली त्यासाठी आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। बचत गट असतील, तरुण बांधव असतील, संगणकाचे शिक्षक असतील, माझे सर्व शिक्षक वृंद असतील, ज्यांनी चांगले विद्यार्थी घडवण्याचा संकल्प या गावामध्ये केला, अशा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो।
माता भगिनी असतील, सर्व गावकरी बांधव असतील, 3 वाजल्यापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्यामुळे जास्त आपल्यामध्ये आणि मुख्य मान्यवरांमध्ये वेळ न घेता मी माझ्या वाणीला रजा देतो. धन्यवाद.